सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. अमरावती येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अयोध्या राम मंदिर चोरी निषेधार्थ आंदोलन. अमरावती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने महाआरती. संपूर्ण पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित. सध्याच्या परिस्थितीला पाहून अयोध्या येथे राममंदिरमध्ये ज्या प्रमाणात जी चोरी झाली आहे त्याचा मुख्य आरोपी कोण या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध निघत आहेत. त्याचप्रमाणे आज अमरावती येथे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा संयुक्त निषेध करण्यात आला. याप्रसंगी अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गुडे व संपूर्ण पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. पाहूया सविस्तर. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मुंबईच्या गोल मारुती मैदानात राम मंदिरात त्या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व ठिकाणी महाआरती करण्याचे सूचित केले होते. त्याप्रमाणे अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी श्री रामप्रभू अंबादेवी मंदिराजवळ आणि अंबादेवीच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी शिवसेनेनं महाआरती या ठिकाणी संपन्न केली आहे. राम जन्मभूमीच्या मंदिरामध्ये जे 200 ते 500 कोटीच्या पेक्षा जास्त चोरी झाली आहे त्या चोरीचा निषेध करण्यासाठी, कारण आम्ही सगळ्या राम भक्तांना त्या मंदिर उभारण्यासाठी आणि त्याच्या दानपेटीमध्ये पैसे दिले आहे. शिवसेनेनं स्वतः देणगी त्या ठिकाणची वीट दिलेली आहे आणि 1 कोटी रुपयाची देणगी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी दिली होती. पण हे सगळं चोरीला गेलं आहे आणि म्हणून त्या चोरट्यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. उपस्थित सर्व शिवसैनिकांचे मी आभार व्यक्त करतो. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राम मंदिरमध्ये जी चोरी प्रकरण झालं, जो चढावा चोरी जो प्रकरण झालेला आहे त्या प्रकाराच्या निषेधार्थ आज आम्ही अंबादेवी संस्थानामध्ये रामरक्षेचं एक स्तोत्र पठण करून निषेध इथे नोंदवणार आहोत. खरं सांगायचं तर 2024ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये रामाच्या नावावर मतदान मागण्यात आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आज जर बीजेपीचा हात सोडला तर त्यांनी हिंदुत्व सोडलं असे निरनिराळे आरोप करण्यात आले. त्यांनी नरेटिव्ह सेट केलं. पण आज ज्या लोकांनी रामाच्या नावावर मतं मागितली, आज राम प्रभू श्री रामचंद्र हे सत्याचं प्रतीक आहे आणि त्यांना जो आलेला चढावा आहे तो या लोकांनी चोरी केला. त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामांची अर्धांगिनी पत्नी ज्या साक्षात लक्ष्मी होत्या त्यांना रावणाने अपहरण केलं. तसंच या कलियुगामध्ये आज रामाच्या सोबतची जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचं देखील अपहरण ज्या बीजेपीने रामाच्या नावावर मतं मागितली त्यांनीच अपहरण केलं. म्हणजे आज हे कन्फर्म झालं की हे मायावी सरकार आहे. हे यांच्या मुखामध्ये राम आहे पण हृदयामध्ये रावण आहे. तर आज आम्ही या निषेधाच्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेला हे सांगू इच्छितो की कृपा करून या मायावी सरकारवर तुम्ही आता विश्वास ठेवू नका आणि सत्य काय आहे हे खरं सांगायचं तर या प्रकरणाच्या अगोदर प्रभू श्री रामचंद्रांनी 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं. अयोध्येमध्ये खासदारच त्यांचा निवडून आला नाही भारतीय जनता पार्टीचा. हे किती मोठं उदाहरण होतं आणि त्यामुळं आज या सर्व घटनांचा जो काही जे चाललेलं आहे की ज्या प्रकारे प्रचार करतात आहे, मारे ओरडायचे, राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, काय को राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, चोरी करने के लिए आएंगे क्या? तर त्यामुळं या सर्व घटनांचं सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जे रामाचेच नाही ते कोणाचेच होऊ शकत नाही. त्यामुळं सर्वसामान्य जनतेने देखील या घटनेचा तीव्र निषेध दर्शवला पाहिजे. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.